पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 20 आहे वरणगाव, हा नवीन गट क्रमांक या ठिकाणी खुल्ला आहे। तर SRPF गट क्रमांक नवीन या ठिकाणी खुल्ला आहे वरणगाव। तर जवळपास 614 प्लस अर्ज हे काल आलेले आहे आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर जवळपास 700 ते 800 प्लस अर्ज या ठिकाणी गेले असेल, कारण की जास्त जागा, सर्वात जास्त ज्या जागा आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे, त्यामुळे या ठिकाणी जास्त फॉर्म या ठिकाणी येणार आहे। तर जवळपास तुम्ही या ठिकाणी धरून चला 700 ते 750 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे। 800 प्लस सुद्धा या ठिकाणी होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर SRPF युनिट 20 वरणगाव मध्ये जवळपास 800च्या आसपास या ठिकाणी अर्ज आले, कालचा हा अर्ज आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृहाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळपास 1400 ते 1500 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे। पुणे प्रिझन तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पुणे प्रिझनला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 1400 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृहाला गेला। त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल CP पुणे सिटी आहे, तर CP पुणे सिटीला जे आतापर्यंत अर्ज आले आहे तर जवळपास 2900 प्लस अर्ज आले, म्हणजे 3000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। या ठिकाणी जास्त अर्ज येणार आहे आणि CP मुंबई या ठिकाणी जास्त अर्ज या ठिकाणी येणार आहे। तर जवळपास 2900 प्लस या ठिकाणी अर्ज आतापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल CP पुणे सिटीला आतापर्यंत गेलेले आहे। तर SRPF गट क्रमांक 5 बघू शकता, हा 2-3 दिवसा अगोदरचा हा फॉर्म आहे। तर जवळपास 200 प्लस अर्ज होते, तर आता या ठिकाणी 500 प्लस अर्ज या ठिकाणी गेले SRPF गट क्रमांक 5 9 या ठिकाणी। पुणे कारागृह आपलं पोलीस कॉन्स्टेबल बघू शकता, तर SP लातूर या ठिकाणी बघू शकता, SP लातूरला आतापर्यंत जवळपास 1050 प्लस अर्ज या ठिकाणी गेले, म्हणजे 150-200च्या आसपास या ठिकाणी SP लातूरला अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे नागपूर प्रिझन आहे, तर नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 1000 प्लस अर्ज या ठिकाणी नागपूर कारागृहाच्या आसपास या ठिकाणी गेले आहे। तर नागपूर कारागृहाला 1000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। तर बघू शकता SP अमरावती ग्रामीण आहे, तर अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे 2-3 दिवसा अगोदरचा फॉर्म आहे 638 अर्ज आले होते। तर आतापर्यंत अमरावती ग्रामीणला जे अर्ज गेले 1000 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला या ठिकाणी गेले आहे। तर अमरावती ग्रामीणला 1000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर बघू शकता SP चंद्रपूर आहे, तर SP चंद्रपूरला आतापर्यंत जे अर्ज गेले जवळपास 300 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूरला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 500 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे आणि आतापर्यंत जवळपास तुम्ही धरून चला या ठिकाणी 700 ते 800 प्लस अर्ज SRPF गट क्रमांक 2 पुणेला या ठिकाणी गेलेले आहे। तर हा जो फॉर्म आहे हा नागपूर शहरचा फॉर्म आहे। नागपूर शहरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 975 हा टोकन नंबर या ठिकाणी दिसून आला, तर जवळपास 1300 प्लस अर्ज या ठिकाणी 1200 ते 1300 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहरला या ठिकाणी गेला, नागपूर सिटी कॉन्स्टेबलला गेलेले आहे। तर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे 494 नंबर आहे, तर जवळपास 600 ते 700 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला गेलेले आहे। तर बघू शकता CP पुणे सिटी आहे, तर CP पुणे सिटी ड्रायव्हरला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर जवळपास 800 ते 900 प्लस अर्ज आतापर्यंत CP पुणे सिटीला या ठिकाणी अर्ज गेला, जवळपास 800 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, SRPF गट क्रमांक 4 नागपूरला जे आतापर्यंत अर्ज गेलेले आहे तर जवळपास 400 ते 500 प्लस अर्ज 400 प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत गेलेले आहे SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी। तर त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, तर SP धाराशिवमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर SP धाराशिवला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे तर जवळपास 100 प्लस अर्ज आतापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SRPF धाराशिव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरला SP धाराशिवला जे जवळपास 100 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो CP मुंबई आहे, तर CP मुंबईला जे आतापर्यंत अर्ज गेले तर हा जो फॉर्म आहे ह्या जवळपास 4-5 दिवस झालेले आहे। तर CP मुंबईला आतापर्यंत जे अर्ज गेले तर जवळपास 3000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले असेल, 2 ते 3000 पर्यंत या ठिकाणी अर्ज गेले असेल। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओ थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।